डॉक्टर पूजा, मला इथे आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे स्किनला पडलेल्या सुरकुत्या आणि त्याच्यामुळे माझ्या वयातल्या, माझ्या अगोदरच्या, माझ्या पुढच्या स्त्री आणि पुरुष सगळे ट्रीटमेंटसाठी पळत असतात. तर ही ट्रीटमेंट डर्मॅटॉलॉजी मध्ये पॉसिबल आहे का? असेल, खूप एक्सपेन्सिव्ह आहे का? आणि खूप लॉंगर पिरियड घ्यावी लागते का? आणि रिझल्ट असतात का? ओके, खूप छान प्रश्न आहे. कारण आजकाल अँटी एजिंग हे खूप हॉट आणि पॉप्युलर टॉपिक आहे. आणि आपण रेटिनॉल, नायसिनामाइड असं काय 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 रोज एक एक नवीन मॉलिक्यूल बाजारात येतोय आणि आपण ऐकतोय. पण आधी अँटी एजिंगला डिरेक्टली जाण्याआधी मी एजिंग काय असतं ते सांगेन. सो बेसिकली स्किनचं एजिंग म्हणजे नुसतंच स्किनवर पडलेल्या सुरकुत्या आहेत का स्किनच्या आतल्या लेअरमध्ये फॅट लेअर जो असतो त्याचा फॅट लॉस झाला असेल तर थोडं सॅगिंग ऑफ द स्किन होतं. त्याच्या आत मसल लेअर असतं, त्याची वयानुसार इलॅस्टिसिटी थोडीशी लूज होते, कमी होते, तर त्याच्याने पण थोडंसं सॅगिंग ऑफ स्किन होतं. म्हणून मग इथल्या फोल्ड्स वगैरे आपल्याला दिसायला लागतात. आणि लास्ट लेअर इज बोन. सो त्याचं रिझॉर्प्शन झाल्यावर थोडा चीक्स मध्ये हॉलोनेस, अंडर आय हॉलोनेस, असं संकन फेस असं एक ते पिक्चर दिसतं. सो आता जर तुम्ही म्हणाल ह्या स्टेजला पोहोचल्यावर की आता मी रेटिनॉल लावते आणि आता माझ्या रिंकल्स जाणार, तर अजिबात शक्य नाही. कारण एक क्रीम किती लेअर्स पर्यंत जाणार. सो तुम्हाला सिम्पल रेटिनॉलने सुरुवात करायची असेल तर ती तुम्ही तुमच्या 30s मध्ये वगैरे करू शकता, जेणेकरून थोडासा तो इफेक्ट तुम्हाला प्रोलॉंग करेल. सी, एजिंग ग्रेसफुली इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू एक्सेप्ट की आपण सगळेच जण एक दिवस म्हातारे होणार आहोत, राईट? फक्त एवढंच की जे साइन्स ऑफ एजिंग 40s 50s मध्ये येणार आहे त्या स्किन केअरनी आपण थोड्याशा पुढे ढकलूयात, एवढंच. सो आता ट्रीटमेंटकडे आलो तर बेसिक रिंकल्स साठी वगैरे रेटिनॉल्स आपण यूज करू शकतो. रेटिनॉल काय आहे? रेटिनॉल हे व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह आहे. त्याचे बरेच पर्सेंटेज येतात मार्केटमध्ये. खूप इझिली अवेलेबल सिरम्स आहेत जे थोडे माइल्ड असतात. सो बेसिकली रेटिनॉलनी स्किनचा टर्नओव्हर आपल्या वाढतो, ज्यामुळे थोडंसं रिफ्रेश्ड लुक देतं आणि थोडं ब्लरिंग ऑफ द रिंकल्स होतात. रिंकल्स तिथेच आहेत, त्या कुठेही जाणार नाहीयेत, पण विजिबली इम्प्रुव्हमेंट येते स्किन टेक्स्चरमध्ये. त्यामुळे थोडंसं वाटतं की आपलं रिंकल्स गेले आहेत किंवा कमी झाले. ओके. पण रेटिनॉल्स पण एक डिबेटेबल आहे